शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून शेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवठा करण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 77 ठिकाणी एकूण 320 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून याद्वारे शेतीला दिवसा वीज पुरवठा होणार आहे। सध्या 11 ठिकाणांवरील एकूण 39 मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्पांचं काम पूर्ण झालं असून यातून 14,942 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होतोय। या योजनेच्या कामांना आणखी गती द्यावी असे आदेश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी दिलेत। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील 15,000हून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली असून एकूण 320 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिलेत। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक पार पडली। यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळवून देणं हे सरकारचं धोरण असून यासाठी 77 ठिकाणी सौर प्रकल्प उभारण्याचं काम सुरू असल्याचं लोकेश चंद्र यांनी सांगितलंय। सध्या 11 ठिकाणी 39 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले असून 14,942 शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळतोय। उर्वरित कामांना गती देण्यासाठी त्यांनी प्रशासन, महावितरण आणि संबंधित एजन्सींना मार्गदर्शन केले। लोकेश चंद्र यांनी यावेळी सांगितलं की सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही महाराष्ट्राच्या पुढाकारामुळे देशात आदर्श ठरतीये। पुढील वर्षभरात 16,000 मेगावॅट वीज शेतीसाठी दिवसा उपलब्ध होणार आहे। शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी जनजागृती आणि गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधन करा, लोकसंवाद वाढवा आणि सहकार्यानं योजनेची अंमलबजावणी करा अशा सूचना त्यांनी दिल्यात। सौर प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय आणि खाजगी जमीन तातडीनं उपलब्ध करून द्या, पायाभूत सुविधांचं काम वेगात पूर्ण करा असंही त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी महावितरणच्या विविध योजनांविषयी 15 ऑगस्टच्या ग्रामसभांमध्ये माहिती द्यावी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वराज्य संस्थांना सहभागी करून घ्यावं असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। औद्योगिक संघटनांशी देखील संवाद साधताना लोकेश चंद्र यांनी सांगितलं की उद्योजकांसाठी स्वतंत्र स्वागत सेल आणि पोर्टल सुरू करण्यात येते। यामार्फत उद्योग समस्या थेट मांडता येतील आणि मुख्यालय स्तरावर त्यावर कार्यवाही होईल। राज्यातील उद्योग भार दरवर्षी 6% वाढतोय आणि नवीकरणीय ऊर्जा सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्राधान्यानं होतंय असंही त्यांनी स्पष्ट केलं।